विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कॉर्नर मीटिंगला उपस्थित त्र्यंबकनगर, बहिरमनगर, भोईवाडा येथील रहिवासी माता भगिनी व बंधू भगिनी आणि मंचावर उपस्थित आपल्या पाचोरा शहराचे माजी नगराध्यक्ष सुनीताताई किशोर पाटील, माजी नगरसेवक रविभाऊ पाटील, माजी नगरसेवक देवराम भाऊ लोणारी, माजी उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे व मंचावर उपस्थित नाव सर्वांचं घ्यायची इच्छा आहे, परंतु वेळेची कमी. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकाणी ही कॉर्नर मीटिंग घेण्याचं मुख्य कारण असं आहे की आज विधानसभा निवडणूक ही काही दिवसावर राहिलेली, मतदान हे काही दिवसावर राहिलेलं आहे, परंतु माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी आपली उमेदवारी आणि आपलं ध्येय विकासावर ठेवलंय. त्यांनी केलेले कामं, त्यांनी केलेला विकास आणि जनतेची केलेली सेवा या भरोशावर ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. परंतु जे विरोधक आज उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेले आहेत, यांनी आपण जनतेसाठी काय केलं हे एखादी गोष्ट दाखवून द्यावा. कारण काही याच्या आधी सत्तेत होते, काहींचे बापदादा सत्तेत होते आणि त्यांनी काय केलं हे दाखवून द्यावा आणि आप्पासाहेबांनी काय केलं हे दिसतंय. परंतु खोटं बोला पण रेटून बोला असे हे विरोधक आहे. कामं शून्य आहेत, परंतु लोकांची दिशाभूल करून कसं लोकांना फसवता येईल याचा जोरदार प्रयत्न ते करत आहे. आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल की लाडकी बहीण योजना, इतकी सुंदर योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्याचा लाभ सुद्धा आपल्या सर्वांना मिळालेला आहे. परंतु विरोधक काय करतात, हे इलेक्शनसाठी फक्त धोताने आणि ही योजना जी बंद पडणार आहे असं नेरेटिव्ह फैलवत आहे पब्लिकमध्ये. परंतु मागच्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या या खोटारडेपणाला उत्तर दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही आमचं सरकार आल्यानंतर बंद नाही होणार. त्या 1500 रुपयामध्ये अजून वाढ करून 2100 रुपये महिलांना आम्ही महिन्याला अनुदान देऊ. आणि हे असं वक्तव्य करून मुख्यमंत्री साहेबांनी या विरोधकांच्या तोंडावर एक हे केलेलं आहे, चपराक दिलेली आहे. परंतु हा तर एक मुख्य विषय आहे. दुसरा विषय असा की आपल्या भागामध्ये एक म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मध्ये एक हा त्र्यंबकनगरचा भाग सोडला आणि तो मराठी शाळेचा थोडा भाग सोडला, तर बाकी संपूर्ण अतिक्रमित वस्ती आहे. आणि अतिक्रमित वस्तींचे घरं हे रेग्युलाइज करण्यासाठी गेले कित्येक वर्ष आप्पासाहेब विधानसभेमध्ये प्रश्न मांडतायत आणि त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी बऱ्यापैकी आप्पासाहेबांनी प्रयत्न केले आणि तो प्रश्न सुद्धा सोडवला. परंतु त्याच्यामध्ये अडचण अशी होती की जो मोजणीचा खर्च होता हा खूप जास्त असल्या कारणाने त्याच्यात कुठंतरी हे आलं. मग आता तुम्हाला त्या विषयावर आपले उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे हे सविस्तर सांगतीलच. परंतु आपलं घर असावं, स्वतःचं घर तर आहे पण विमला मालक आहे, नगरपालिकेचा उतारा आहे, रजिस्टर नाहीये. केव्हाही आपल्या जीवाला धोका असतो की आपलं घर या कारणामुळे जाईल का त्या कारणामुळे जाईल. परंतु आप्पासाहेबांनी अशी कुठलीही भीती तुमच्या मनामध्ये नाही राहावा म्हणून हे घर रेग्युलाइज करण्याचा जो विषय हा मार्गी लावला. हा एक सर्वात मोठा विषय होता. आज पाचोरा शहरामध्ये 3200 प्रॉपर्ट्या आहेत. 3200 प्रॉपर्ट्या ह्या नावावर लागतील सर्वांच्या. परंतु हे तर झालं एक आपली जी गरज होती मोठी ती. दुसरा विषय असा विकास कामं. आज तुम्ही बघत आहे पाचोरा शहराचा विकास सांगायचा म्हटला, पूर्ण मतदारसंघाचा जर विकास सांगायचा म्हटला तर खूप वेळ लागेल. म्हणून मी फक्त आपल्या वार्डापुरताच बोलतो की आमदार साहेबांनी जी इतका निधी आपल्या वार्डाला दिला की तुम्ही बघताय की आज रस्ते, लाईट सगळं काही आपल्या वार्डामध्ये व्यवस्थित आहे. काही गल्ले आपल्या अशा आहेत की बारीक आहे, तिथं काही जाऊ शकत नाही.
त्याच्यामुळे त्या बारीक गल्ल्यांमध्ये सुद्धा आपल्या काँक्रिटीकरणाच्या मस्ती जाऊ शकत नाही. तर तुम्ही जाऊन पहा खालच्या भुईवाड्यामध्ये 2-2 फुटाच्या गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवलेले. कोणालाच कुठल्या विकासापासून वंचित ठेवलेलं नाही. सर्व कामं केलेले. कामं करून कामं केल्यानंतरच उमेदवारी भरली. असं नाही की काही नाही केलं. 6 महिने आपल्याला माहिती पडलं 6 महिने मध्ये इलेक्शन लागणार आहे आणि आपण आता इलेक्शनची इच्छा ठेवतो, फॉर्म भरताय, काही खोटे नाटे आरोप विरोधक करतायत. पण तुम्हाला एक सांगतो, हे जे विरोधक आहेत यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. यांना यांच्या स्वार्थासाठी. तुम्हाला माहीत असेल कोरोना काळ हा एक सर्वांच्या जीवनातला एकदम अविस्मरणीय क्षण आहे की ज्या चांगल्या लोकांना सुद्धा अशी परिस्थिती आली की त्यांना आपला काम धंदा सोडून, आपला उद्योग धंदा सोडून, आपलं गाव सोडून आपल्या घरी वापस जिथं उद्योग धंदा होता ते सोडून घरी यावं लागलं. परंतु इथं आल्यानंतर ज्यांची परिस्थिती चांगली होती त्यांनी तर आपला कसा तरी उदरनिर्वाह केला. परंतु ही गोरगरीब वस्ती आहे, जनता आहे. आप्पासाहेबांनी त्यावेळेस सुद्धा सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली. इथं बसलेले भरपूर लोक असतील ते सांगू शकतात की बा आप्पासाहेबांनी एका ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था केली आणि रिक्षामध्ये भरून सगळ्या गोरगरीब वस्तींमध्ये जेवण पोहोचवलं. कोणी उपाशी नको राहायला पाहिजे म्हणून. सर एवढंच नाही की किराण्याच्या किट सुद्धा आपण पोहोचवल्या घरोघरी. ज्यांची परिस्थिती चांगली होती, आता ते म्हणतील गावाला आली नाही, पण आम्ही ज्यांची परिस्थिती खरोखरच बिकट होती त्या लोकांना ही सेवा दिली. परंतु तुम्हाला सांगतो असे काही वेळ आली की विरोधक आज जे उभे हे कधीच समोर आले नाही. हे त्या काळामध्ये काय करत होते तुम्हाला सांगतो मी. हे त्या काळामध्ये कोविड सेंटरमध्ये पार्टनर झाले. हे त्या काळामध्ये मेडिकलमध्ये पार्टनर झाले आणि मग कोविड सेंटरमध्ये असे फिरायला यायचे. आपल्याला असं वाटायचं की हे पुढारी आपल्याला बघायला आलेले, पण त्यांच्या मनात वेगळंच चालायचं. किती पेशंट ऍडमिट आहे, संध्याकाळी किती बिल येणार आहे, या भावना ते घेऊन येत होते तिथं. यांना खूप वेळेस चान्स मिळाला, पण यांची समाजसेवा करण्याची जाणत नाही. यांना माहिती आहे ऐन वेळेला पैसे वाटायचे आणि निवडणुकीला उभं राहायचं. ही जनता इतकी येडी नाही, ही जनता इतकी हुशार आहे, ते बोलून नाही दाखवत. त्यांना माहिती आहे बोललं तर हे थांबून जातील आणि मग बाकीचे कार्यक्रम राहून जातील. म्हणून टेन्शन घेऊ नका. सगळ्यांकडे जे येतील भेटायला, जे सांगतील ऐका, काय देतात ते घ्या, टेन्शन घेऊ नका, आरामात घ्या. आणि जे करायचं ज्यांनी आपल्या वाईट टायमामध्ये मदत केली, आपल्या वार्डाचा, आपल्या शहराचा, आपल्या मतदारसंघाचा ज्यांनी विकास केला, वेळोवेळी आपल्या संकट समयी जे उभे राहिले त्यांना तुम्ही भरभरून मतदान करा. याचा अर्थ 1 नंबरचं बटन दाबून किशोरप्पांना तुम्ही मतदान करा अशी मी नम्र विनंती करतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असतात प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक नेत्याचे कार्यकर्ते असतात. परंतु तुम्हाला सांगतो मी, असे ज्यावेळेस काही संकटाची वेळ येते, हे कार्यकर्ते आणि यांचे नेते कुठल्या वेळामध्ये जाऊन बसतात हे सापडतच नाही. उदाहरणार्थ तुम्ही पहा, पाणी टंचाई आली, दिसताय कोणी? कधी दिसले? कुठलं टँकर घेऊन आले? दिसले कोणी? यांचा नेता दिसत नाही, यांचा कार्यकर्ता दिसत नाही. ज्यांचे दुधाचे दात पडले नाही ते लोक आता इथं आम्हाला शिकवायला आलेले. अरे रस्ते मंजूर झाले, त्यांना माहिती पडलं रस्ते मंजूर झाले. कोणी खड्ड्यांमध्ये झाडं लावतं, कोणी उपोषण करतं. अरे तुम्ही काय करता? तुमची परिस्थिती अशी होती, ही गाडी जाणारी धावणारी आहे आणि तुम्ही हिच्या मागे धावले, तर तुम्ही असं दाखवता की आम्ही ही गाडी आम्ही जोरात धावायला लावली. परंतु त्यांना माहित नाही ही गाडी धावणारच होती. परंतु तुम्ही जे त्या गाडी मागे धावले भुगत, ते तुमचं व्यर्थ झालं. म्हणून आज या ठिकाणी मला जे तुमच्यासमोर मांडता आलं, आपल्या इथं भरपूर लोक बोलण्यासाठी आहेत, त्यांचे विचार ऐकण्यासाठी बी तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. म्हणून मी माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.